महापौर चेतन गावंढे यांच्या अध्यक्षतेखाली 28 सप्टेंबर रोजी अमरावती मनपा प्राथमिक शाळांमध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू शिक्षकांच्या वेतनातून DCPS योजनासंदर्भात शिक्षक संघटनांसोबत बैठक महापौर कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती। नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य उर्दू संघटना आणि अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना यांनी एकत्र येऊन 2005 नंतरच्या शिक्षकांना DCPS योजनेचा अचूक हिशोब मिळावा याबाबत मनपा महापौर चेतन गावंढे यांची भेट घेऊन होत असलेल्या नुकसानाबद्दल यांना अवगत केले व न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता। त्या अनुषंगाने महापौरांनी बैठक आयोजित करून शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतले। तसेच सर्व शिक्षकांना 1 महिन्याच्या आत व्याजासहित हिशोब तयार करून सर्व शिक्षकांना वैयक्तिकरित्या देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले। तसेच सदर रक्कम कोणत्या खात्यात जमा करण्यात येत आहे याबाबत शिक्षकांना अवगत करण्यात यावे असे सुद्धा सांगितले। नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष योगेश पखाले यांनी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी याकरिता विनंती केली असता प्रशासनाने निर्णय घ्यावे असे महापौर चेतन गावंढे यांनी सूचित केले। यावेळी सहर सुधार समिती सभापती अजय गुंडाने, नगरसेवक संजय नरवणे, सुनील काळे, नगरसेविका संध्या टिकले, उपायुक्त सुरेश पाटील, मुख्य लेखाधिकारी हेमंत ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉक्टर अब्दुल राजिक, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष योगेश पखाले, सचिव ऐफाज उल्ला खान, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मंजूर, अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजहर खान, सचिव अन्सार अहमद, शिक्षक नदीम परवेज, मोहसिन खान, प्रीती खोडे, चेतना बोंडे, जमील अहमद शिक्षक वर्ग उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।